गुढीपाडव्याच्या सणासाठी मी इथं अशी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे. हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला गुढीपाडव्याचा व्हिडिओ दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी व्हिडिओ टाकलेला तुम्हाला पटकन स्क्रीनवरती बघायला मिळेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नवीन वर्षाची सुरुवात सर्वांना सुख समाधान व आनंदाने जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि चला तर आता व्हिडिओला सुरुवात करते. आपल्याकडे कोणताही सण असो किंवा कार्यक्रम असो, आपल्याला 2 दिवस अगोदरच साफसफाई करून ठेवावी लागते. तशीच मी पण 2 दिवस अगोदर सगळी साफसफाई करून ठेवली होती, सगळी तयारी करून ठेवली होती. मार्केटमधून जे आपल्याला सामान पाहिजे गुढीसाठी किंवा नैवेद्यासाठी, पूजेसाठी, ते सर्व सामान मी 2 दिवस अगोदरच आणून ठेवलेलं होतं. चला तर मग मी तुम्हाला आता गुढीची पूजा कशी केली ती दाखवते आणि व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता मी व्हिडिओला सुरुवात करते. सकाळी लवकर उठून मी सगळी तयारी करून घेतली आणि इथं बघा पहिली देवपूजा करून घेते. इथं देवाची पूजा करून घेतली आणि नंतर मी गुढीची तयारी करणार आहे. तर गुढीसाठी लागणारं सगळं साहित्य मी काढून ठेवले. लिंबाचा पाला, फुलं, हार बनवून घेतलेत, आंब्याचा डगळा, गाठी, साडी आणि कलश हे सगळं मी आणून ठेवलेलं आहे. आमच्याकडे अशी गुढीची पूजा करतात, तर तुम्ही मला नक्की सांगा माझी पूजा कशी झाली. इथं मी आता गुढीच्या पूजेची सुरुवात केली. आता देवाची पूजा झाली माझी. आता मी गुढीची तयारी करून घेते. त्यासाठी मी ते रांगोळी काढून घेतली. सकाळी एवढा वेळ नसतो, पण घाईमध्ये आपली सिंपल मी रांगोळी काढून घेते. पहिली रांगोळी काढून घेतली सकाळी सकाळी, नंतर मी गुढीची तयारी करणार आहे. सकाळी सकाळी लेडीजला सगळीच कामं करायची असतात, त्याच्यामुळे काही एवढा वेळ नसतो. पण आपल्या सणाला स्वच्छ काहीतरी व्यवस्थित आपलं झालं पाहिजे म्हणून काहीतरी करायची गरज असते. तर बघा इथे मी साधी सिंपल रांगोळी काढून घेतली. तर माझी रांगोळी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. 40. चला आता मी रांगोळी काढून घेते. रांगोळी झाल्यावर गुढीची मी तयारी करणार आहे. आमचे साहेब पण कामावरून आलेत आणि सकाळी सकाळी आंघोळ करून सगळी तयारी करून घेतली. फुलांचे हार बनवून घेतलेत, जेवण बनवून घेतले. आता माझी रांगोळीची तयारी चालू आहे. एक मिनिट, 8 सेकंड. एकदम साधी सिंपल रांगोळी मी काढली. तर रांगोळी काढून झाली. आता मी गुढीची तयारी केलेली आहे. काठी स्वच्छ धुवून घेतल्या, कलश घेतलाय, त्याच्यावरती हार आणि व्हिडिओज काढतोय. गाठी घेतले. त्याला कोणी कोणी साखरेची माळ बोलतं, तर तुम्ही काय बोलता मला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही त्याला गाठी बोलतोय. बघा इथं गुढीची तयारी करून घेतली आणि आता आमचे साहेब गुढी उभारून घेत आहेत, तर त्यांना मी मदत करते. पकडू लागायला. 30. वरतून येऊन गुढी आमची रूम उंच आहे, त्याच्यामुळे ते वरती बांधणार आहे गॅलरीमध्ये. नाही तर माझा गुढीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पूर्ण वरती पोचलेली आहे गुढी. आता ते व्यवस्थित तिथे फिट करून घेणार आहे. गुढी आमची उभारून झालेली आहेत. आता आम्ही गुढी थोडेसे फोटो काढतोय.
आमच्या साईडचं वातावरण पण खूप छान आहे, मस्त झाडी बिडी आहेत, एकदम छान वाटतंय. गॅलरीमध्येच गुढी लावली आहे आम्ही. गुढी उभारून झाले तर आम्ही इथं थोडेसे फोटो काढतोय. आमच्या गुढीचा व्हिडिओ कसा वाटला, गुढीचे फोटो कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपले सगळे सण व्यवस्थित जपायचे असतात, रूढी परंपरा पाळायचे असतात, म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आता मी तर गुढीचं दर्शन घेते. चालू राहू द्या. गुढीचं दर्शन झाले, आता आम्ही पुन्हा फोटोशूट घेतलेत. आपण त्या दिवशी चिमटी काढली आम्ही. अरे सोन्या मेंटलने कुठं म्हणजे काय म्हणजे उडी चिमटी नव्हती त्या दिवशी. अरे सोन्या श्रीखंड खायचं का पोळ्याने खायचंय? श्रीखंड काय आलं? को खातो का? अरे उठा झाडा अंग गुढी पाडव्याचा सण, पाडव्याचा सण. आता अंगण झाडून गेली राधी बाहेरून, राधी बाहेरून. कसे पडले भोरत असे निसयेला वाणी, हा म्हणता गेला रे राम पहा. गुढीची सगळी तयारी झाली होती आमची. आता जेवणाची सुरुवात करते. जेवण मी सगळं बनवून घेतले पहिलं. आता माझी फक्त भजी बनवायची बाकी होती, त्यासाठी मी इथं कांदा कटिंग करून घेतलाय. कांदा कटिंग करून घेतल्यानंतर मी कोथिंबीर साफ करून घेतली आणि राहिलेलं जेवण बाकीचं मी बनवून घेते. आता जेवणामध्ये मी काय काय बनवलं तुम्हाला दाखवणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. जेवायला नैवेद्य पण मी वरून ठेवून घेणार आहे, नंतर जेवायला बसणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. कांदा भजी बनवायची बाकी आणि कोरडाई बाकी, गुळवणी बाकी, बाकीचे जेवण मी अगोदर बनवून घेतले. तिथं त्याच्या पप्पाला थोडासा कंटाळा आला होता, मग ते थोड्या वेळ झोपलेत. माझं थोडंसं जेवण बाकी होतं म्हणून. तर चला मी आता सगळं जेवण बनवून घेते आणि जेवायला घेते आणि तुम्हाला सांगते मी काय काय बनवलंय. व्हिडिओ पूर्ण बनवा बघा आणि माझं जेवण कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा. इथं माझं जेवण सगळं रेडी आहे. इथं मी जेवण बनवले बघा, पुरी भाजी, कुरडई भजे, भात आणि गुळवणी. तुमच्याकडे काय गुढी पाडवायला जेवण बनवतात, काय बनवले ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझं जेवण कसं वाटलं ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण चॅनलला सबस्क्राईब केलं की मी जो व्हिडिओ टाकतो तो पहिला तुमच्या स्क्रीनवरती येईल. चला तर मंडळी या जेवायला आणि गुढीपाडव्याच्या पुन्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला मी आता सर्वांना ताटे केलेत, आता आम्ही पण जेवायला बसतोय. माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. गुढीपाडव्याला आमच्याकडे पुऱ्या बनवतात, गावाला बोलतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुऱ्या बनवल्या तर बॅग येते. जुन्या लोकांची मन आहे म्हणून मी पण पुऱ्याच बनवल्या. चला